अशी मस्तपैकी भडंग तयार झाली. तुम्हाला कसे वाटला भडंगचा व्हिडिओ? लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. मी आज करत आहे भडंग. त्याच्यासाठी हे चिरमुरे आणलेले आहेत. हाय, मंगल्स किचनमध्ये तुमचे स्वागत आहे. आज मी करत आहे भडंग. त्याच्यासाठी हे चिरमुरे आणलेत. हे खुसखुशीत आणि कुरकुरीत आहेत. भडंग करण्यासाठी साहित्य: हे लाल तिखट, हिंग, मीठ, लसूण, कढीपत्ता, हळद आणि पिठी साखर एवढं सामान घेतलेलं आहे मी. भडंगसाठी हे शेंगदाणे घेतलेले आहेत मी. भडंगसाठी 2 ते 3 चमचे तेल ओतून घेते मी. शेंगदाणे असे थोडेसे लाल होतोपर्यंत तळून घ्यायचे. जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि ओबड धोबड कुटलेला लसूण. असा लसूण लाल होतोपर्यंत थोडासा परतून घ्यायचा चांगला. हळद, हिंग, तिखट, हे सगळं केलेलं मिश्रण ओतून घ्यायचं भडंगमध्ये. आता मिक्स करायची सगळी भडंग. खूप छान लागते भडंग. चवीनुसार साखर आणि मीठ ते पण आता मिक्स करून घ्यायचं. संध्याकाळी, दुपारी खायला ही भडंग खूप छान लागते. अशी मस्तपैकी सुंदर भडंग तयार झाली.